दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। आशिष शेलारनी लावलेला आरोप बरोबर आहे। मी सांगतो कामठीमध्ये, मी सांगतो मालेगावमध्ये, सिल्लोडमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी म्हणजे काही काही ठिकाण तर असे आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये की 600 मतं काँग्रेस, 1 मत भाजपा। माझ्याकडे 75 बूथ कामठीमध्ये, त्यापैकी 65 बूथ असे आहे 600 मतं काँग्रेस, 8 मतं बीजेपी, 400 मतं काँग्रेस, 14 मतं बीजेपी, 65 बूथवर या पद्धतीचं मतदान झालं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेलच, तुम्ही लोकसभेचे निकाल बघा, स्पेसिफिक बूथ एक आमच्यावर राग काढल्यासारखे बूथ आहेत। म्हणजे हिंदू धर्मीयाचे जे बूथ आहेत किंवा मागासवर्गीयाचे बूथ आहेत, या बूथवर हा राग दिसत नाही, पण एक प्रकारचा आमच्या विरुद्ध असा त्या ठिकाणी राग तयार करण्यात आला आहे जसे आम्ही सर्व धर्माच्या विरुद्ध आहेत। आणि त्यामुळे एक प्रकारचा जिहाद वोटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या धर्मामध्ये आणि समाजामध्ये केलाय। उद्धव ठाकरेंनी बोलताना एक असा प्रयोग केला, शब्द प्रयोग केला की शेलारांनी मुख्यमंत्र्यांना पप्पू आहेत असं ठरवलं आहे, असं सिद्ध केलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। पीसी घेऊन त्यांनी एक प्रकारे असं उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहेत। मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला, आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी। पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं, महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे। राहुल गांधीचा लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।